आर्थिक आरक्षणाला पाठिंबा दिलेलाच नाहीये असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। आर्थिक आरक्षणाला पाठिंबा मी दिलेलाच नाहीये असं सुद्धा सुळे म्हणालेले आहेत। ह्या सरकारनी ज्या म्हणजे मोठे मोठे जे रस्ते असतात ना, म्हणजे शक्तीपीठ असेल किंवा असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे 80,000 कोटी 1,00,000 कोटी असे जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात ना, त्याला या सरकारकडे म्हणजे पटपट फाईली हलते आणि निधी असतो। आणि तुमच्या माझ्या सुखदुःखात ज्या छोटे रस्ते असतील किंवा छोटी जी कामं असतात जी खरंच आपल्याला गरजेची असतात, म्हणजे मला विचाराल तर 80,000 कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता 80,000 कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील, स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने, याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे।